दादासाहेब नमस्कार. मी राजाराम पाटील वेल्सन फार्मर कंपनीकडनं आलेलो आहे. दादासाहेब तुम्ही जे माझे कंपनीचे ऑर्गॅनिक खतं वापरले बलवान, नेचर कॅन, पोटॅश, तर याचे रिझल्ट आपल्याला काय जाणवले? एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट. एकदम चांगल्या प्रकारे. हो. बरं बरं बरं. काय वाटतं तुम्हाला रासायनिक आणि आमच्या खतांमध्ये फरक? जमीन आसमानचा फरक आहे रासायनिक मध्ये आणि याच्यात भरपूर फरक आहे. याचा रिझल्ट चांगला आहे. कमी खर्चात चांगला रिझल्ट. अरे वा वा. झाडांना एकदम व्यवस्थित आणि फांद्या वगैरे वाढ वगैरे खताची चांगल्या प्रकारे. बरं बरं बरं. खर्चामध्ये काय तुलना वाटली? खर्चा फार भरपूर फरक आहे. बरं. कमी खर्चात चांगलं उत्पन्न आहे याच्यात. आता जर तुम्ही रासायनिक दिलं असतं तर रासायनिक मध्ये एवढी वाढ दिसली असती का तुम्हाला? नाही, रासायनिक मध्ये फवारणी जास्त लागते, खतांमध्ये पैसे जास्त आहे, खर्च जास्त आहे. बघा मित्रांनो, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी जर रासायनिक वापरलं असतं तर मला औषधीचा खर्च जास्त लागला असता, पण त्यांनी आपले खतं वापरले त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे खतं वापरून झाडाची ताकद वाढलेली आणि ताकद वाढल्यामुळे मला फवारणीचा खर्च. अजून त्यांचं असं म्हणणं आहे की एकही फवारणी केलेली नाही. फक्त झाडाची ग्रोथ बघा, फक्त त्यांनी फक्त आपलेच खतं वापरलेले आहेत. अजून कुठलंही खत पण वापरलेलं नाही आणि कुठलंही औषधीचा स्प्रे केलेलं नाही. आपण आदर्श शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता दादासाहेब? सर्वांनी हेच खतं वापरायला पाहिजे, हीच फवारणी करायला पाहिजे. कमी खर्चात चांगलं उत्पन्न राहील. बरोबर. शेतकऱ्याचा खर्च वाचेल. अजून आता आपल्याकडे शेतीला आपल्याला सेंद्रिय आणि रासायनिक खतामध्ये आपण रासायनिक सेंद्रिय म्हणजे आपल्याला शेती वाचवायची. रासायनिक खतं वापरून आपण शेती नापीक करतोय. ऑर्गॅनिक खतं वापरून आपल्याला शेती वाचवायची. शेती चांगल्या पद्धतीने राहील. अजून कुठले पीक आहेत तुमच्याकडे? मका आहे. बरं. मक्याला पण लावलं का आपण? मक्याला बाकी अजून. बरं. मका लावणार. आणि पुढे आता तुमच्या गावामध्ये कांद्याचा फार मोठा भाग. मला परत कांदा लावायचा आहे. कांद्यासाठी पण हेच वापरू. चालेल. धन्यवाद दादासाहेब. नमस्कार. मी राजाराम पाटील वेल्सन फार्मर कंपनीकडनं आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी आज अशोक पाटील उंबर्डे तालुका शिंदखेडा यांच्याकडे आलेलो आहे. यांनी आपल्या वेल्सन फार्मर कंपनीचे पपईला जवळपास पूर्ण डोसेस घेतलेले आहेत, पण त्याच्यापैकी जे पहिले 2 डोसेस आहेत ते वापरले गेलेले आहेत. त्या डोसविषयी काय अनुभव आहेत हे आपण दादासाहेबांच्या तोंडातनं घेऊ. दादासाहेब, आपण जे खतांचे डोसेस वापरतात वेल्सन कंपनीचे, त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? बरं का, खूप छान आहे आणि याचा रिझल्ट पण चांगला आहे. अच्छा. आणि फलधारणा पण चांगली आहे. ओके. तर बघा मित्रांनो, दादासाहेबांचं म्हणणं आहे झाड एकदम स्टम एकदम जबरदस्त झालेला आहे. 8 एप्रिलची लागवड आहे आणि तसं विशेष धरलं तर धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुका म्हणजे फुल टेम्परेचर, आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये एवढे झाडं जगवणं म्हणजे जोग नाही. 6,000 झाडाची लागवड केलेली आहे. त्याच्यानंतर केळीमध्ये टिश्यू म्हणून जी G9 व्हरायटी ती सुद्धा त्यांनी लावलेली आहे. आता आम्ही केळीच्या पण प्लॉटवर जाऊन आलो. केळी पण त्यांची एकदम बेस्ट आहे. पपईमध्ये एकदम अतिशय खुश आहेत. परत अजून आपण दादासाहेबांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्या तोंडात घेऊ. केळीमध्ये कसं काय वाटलं आपल्याला? केळी पण छान आहे. बरोबर. आणि तिथला रिझल्ट पण चांगला आहे. आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकतात? नाही, तुम्ही दिलेले जे खत आहे ते सर्व एकदम व्यवस्थित आहे आणि ते लोकांनी वापर करायला पाहिजे. बरोबर. रासायनिक आणि याच्यामध्ये काय डिफरन्स दिसला का आपल्याला? बिलकुल जमीन आसमानचा फरक आहे. अरे वा. आणि रेट मध्ये दादासाहेब? एकदम रेट कमी भावात आहे रेट. बरोबर. दादासाहेब, आपला मोबाईल नंबर आणि नाव सांगा ना. अशोक रघुनाथ पाटील, मुक्काम पोस्ट उंबर्डे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. मोबाईल नंबर 9429991199. अजून काय केळीच्या बाबतीत आणि पपईच्या बाबतीत आता पुढे तुम्हाला आता काय 16 म्हणजे तुम्ही जे सांगितलेलं सजेशन प्रमाणे आम्ही चालतोय आणि शेवटपर्यंत चालणार. धन्यवाद दादासाहेब. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उल्केश ठाकरे वेल्सन फार्मर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आलेलो आहे. तर आम्ही काकांकडे प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहे. तर काका स्वतः त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय ऐकून घेऊ. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव दत्तात्रय जगन्नाथ पाटील, मुक्काम वासरे, पोस्ट चौबारी, तालुका अंमनेर आणि जिल्हा जळगाव. तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 96-34-61-61-54. बरोबर. बरं काका, आता हा जो प्लॉट आहे तुमचा कपाशीचा, या प्लॉटला तुम्ही आपलं कुठलं मटेरियल यूज केलेलं आहे? तुम्ही सांगितलेलं आलेले एक दिवशी वापरून बघावा. बरोबर. मी फक्त मग ते बलवान बरोबर आणि मॅग्नेशियम बरोबर आणि DAP मध्ये काय ते आपलं सम्राट सुपरफास्ट सम्राट तीन प्रकारचं खत दिलेलं आहे. बरोबर. याच्या दुसरं कोणतंच वापरलेलं नाही. बरोबर. म्हणजे बलवान, आपला सम्राट फोर्स, मॅग्नेशियम सल्फर हे 3 प्रोडक्ट आपल्या काकांनी पहिला डोस दिलेला आहे. बरोबर. मार्केटचं कुठलंही वापरलेलं नाही.
आणि तुम्हाला क्वालिटी कशी वाटते काका? एकदम छान वाटते, जबरदस्त. क्वालिटी बरं- जबरदस्त. बरोबर. मार्केटच्या खर्चाने आपलं प्रोडक्ट तुम्हाला परवडतं का? खूप खूप, कारण निम्मी भाव कमी आणि हिशोबाने जबरदस्त कमी पण आहे ना. बरोबर. बरं, आता तुम्ही हे प्रोडक्ट वापरलेलं आहे, तर हे प्रोडक्ट वापरण्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता की हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे की नको बुवा? खूप खूप हेच वापरायला पाहिजे माझ्या हिशोबाने तर खूप चांगलं आहे. बरोबर. आणि आपण स्वतः बघतोय की पहिल्यापेक्षा एकदम क्वालिटी चांगली. बरोबर. तर धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी उल्केश ठाकरे, वेल्सन फार्मर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आलेलो आहे. तर आपल्या समोर शेतकरी आहेत, तर आपण शेतकऱ्यांना आपले प्रोडक्ट दिलेले आहेत, तर त्याबद्दल त्यांचा आपण आधी परिचय घेऊ, मग प्रोडक्टची माहिती विचारू. काका नमस्कार. तुमचं नाव काका? बाळू भगवान बाळू भगवान पाटील. बरोबर. आपल्या गावाचं नाव, तालुका? खेडी, तालुका अंमनेर, जिल्हा जळगाव. बरं काका, आता तुम्ही आपले हे जे कपाशी आहे, या प्लॉटवर तुम्ही आपलं प्रोडक्ट कुठलं प्रोडक्ट दिलंय? विजय गोल पोषण. पोषक, विजया गोल्ड आणि पोषक हे ड्रिप मधून दिलेले आहेत तुम्ही, बरोबर. आता या प्लॉटला तुम्ही विजया गोल्ड आणि पोषक ड्रिप केल्यानंतर तुम्हाला या कपाशीच्या क्वालिटीमध्ये काय फरक पडला? भरपूर फरक वाटला ना. क्वालिटीमध्ये, वाढमध्ये, वाढमध्ये, जो कपाशीचा घेर फांदी वगैरे, वगैरे, हा. फांद्या वगैरे, फुलपाकळी वगैरे, म्हणजे प्लॉट व्यवस्थित जमला आहे. व्यवस्थित जमला. बरोबर. आणि आपले जे प्रोडक्ट आहे ते दिल्यानंतर तुम्हाला 100% क्वालिटीमध्ये चांगला वाटला. त्याला वाटला आणि करायचं पाहिजे कोणी. बरोबर. म्हणजे आता इथून पुढे जर समजा तुम्ही ह्या प्लॉटचा जो तुम्ही आपल्या प्रोडक्टचा जो अनुभव आहे, बरोबर, शेतकऱ्यांना तुम्ही या अनुभवाच्या माध्यमातून काय सांगू शकता की हा प्रोडक्ट यूज करायला पाहिजे? यूज करायचंच पाहिजे. बरोबर. ठीक आहे. तर धन्यवाद काका, तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल. इथून पुढे तुम्ही आपलं प्रोडक्ट यूज करणार की नाही? मग 100%. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच प्रकारचे आपल्याकडे बरेच प्रोडक्ट आहेत, तर कमी खर्चात एक चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो. तर अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेतकऱ्यांचाही देऊ, आमचा पण देऊ. तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून खात्री करू शकता आणि संपर्क करू शकता. सो धन्यवाद.